अकलूज उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीनंतर एका गर्भवती महिलेला चुकीच्या रक्तगटाचं रक्त चढवण्यात आल्याने तिची प्रकृती चिंताजनक बनली। अकलूज उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून प्रसूतीनंतर एका महिलेला चुकीच्या रक्तगटाचं रक्त चढवण्यात आल्यानं तिची प्रकृती चिंताजनक बनली। या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून संबंधित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी होत आहे। खोरोची येथील रुपाली राहुल जाधव नाव बदललेलं या महिलेला प्रसूतीसाठी अकलूज उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। तिची प्रसूती सुरळीत झाली, मात्र त्यानंतर तीव्र रक्तस्राव सुरू झाल्यानं तातडीनं रक्ताची गरज भासली। रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी नातेवाईकांना रक्त आणण्यास सांगितलं। महिलेच्या वडिलांनी सांगितलं की रुग्णालयातून रक्ताचा नमुना देण्यात आला आणि तो अकलूजमधील ब्लड बँकेत जमा करण्यात आला। अल्पावधीत रक्त उपलब्ध करून देण्यात आलं आणि ते रुग्णालयात आणण्यात आलं, मात्र महिलेचा रक्तगट ओ पॉझिटिव्ह असताना तिला चुकून बी पॉझिटिव्ह रक्त चढवण्यात आलं। रक्त चढवताना महिलेची प्रकृती बिघडू लागली। डोळे पांढरे होणं, अस्वस्थता आणि गंभीर प्रतिक्रिया दिसून आल्यानंतर उपचार थांबवण्यात आले। पहाटे 3च्या सुमारास तिला तातडीनं अकलूज येथील इनामदार हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं। सध्या ती ICUमध्ये उपचार घेत असून तिची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली। रुग्णालय प्रशासनानं प्राथमिक चौकशीत चूक मान्य केली आहे। वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ओहाळ यांनी सांगितलं की 2 रुग्णांच्या रक्त नमुना बाटल्यांवरील नावांची अदलाबदल झाल्यानं ही गंभीर चूक घडली। मात्र इतकी गंभीर गफलत कशी झाली? रक्त चढवण्यापूर्वी आवश्यक पडताळणी का झाली नाही, असे सवाल नागरिक उपस्थित करत आहेत। महिलेच्या वडिलांनी भावनिक शब्दात सांगितलं की सरकारी दवाखान्यावर विश्वास ठेवून आम्ही मुलीला इथं दाखल केलं। आता तिच्या उपचाराचा खर्च, सुरक्षितता आणि भविष्यातील धोका याची जबाबदारी कोण घेणार? त्यांनी लेखी हमी आणि संपूर्ण खर्च उचलण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे। दरम्यान गंभीर स्थितीतील रुग्णांना सोलापुरातील शासकीय रुग्णालयात न पाठवता थेट खाजगी रुग्णालयात हलवण्याचा निर्णय का घेतला, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत। अकलूज परिसरातील नागरिकांनी या घटनेविरोधात तीव्र संताप व्यक्त केला असून संबंधित डॉक्टर, स्त्रीरोग तज्ज्ञ आणि जबाबदार कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी अशी मागणी केली। सरकारी आरोग्य यंत्रणेवरील विश्वास डळमळीत करणाऱ्या या प्रकारामुळं रुग्णालय की मृत्यूचा सापळा, असा सवाल आता सर्वसामान्य नागरिक विचारू लागले आहेत। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई होणार का, याकडं संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे।